नमस्कार प्रेक्षकांनो, दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये इथे आता सगळेजण दिवाळीसाठी जमलेले असतात. महाजनांच्या घरी सगळे पाहुणे आता भेटायला येत असतात. त्याचबरोबर इथे आता भूमी आणि अपूर्वा मॅडम बोलत असतात. एकमेकींबरोबर गप्पा मारत असताना त्या ठिकाणी पौर्णिमा आता लहान मुलांना घेऊन आलेली असते. पौर्णिमा ज्या अनाथ आश्रमामध्ये त्या मुलांबरोबर वेळ घालवायला जाते, तिथे काम करण्यासाठी जाते, तिथल्या मुलांना घेऊन आता ती दिवाळीसाठी आलेली असते. आणि भूमीनेच तिला सांगितलेलं असतं की येत असताना लहान मुलांना घेऊन ये म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते की चला, मुलं आता आलेली आहेत. मी म्हणाले होते ना तुम्हाला अपूर्वा मॅडम, आमची पौर्णिमा अनाथ आश्रममधल्या मुलांना नक्की घेऊन येईल. तेव्हा आता मुलांना आपण एक काम करूया, तुमच्या हातून ते दिवे लावून घेऊया आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करू. अपूर्वा मॅडम, सगळ्यात आधी तुम्ही इथे दिवा लावून या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. तेव्हा अपूर्वा म्हणते मी. तेव्हा भूमी म्हणत असते की हो मॅडम. तेव्हा अपूर्वा आता स्वतःच्या हाताने दिवा लावून सुरुवात करते आणि मग प्रत्येक मुलाला इथे दिवा लावायला सांगत असते आणि ती सगळ्यांची नावं विचारत असते की बाळा तुझं नाव काय, बेटा तुझं नाव काय, असं म्हणून ती सगळ्यांची आता नावं विचारत असते. दिवे लावून झाल्यानंतर मानसी म्हणत असते की चला, आता सगळ्यांनी इथे दिवे लावलेले आहेत, आता तुम्ही फटाके घ्या आणि लगेच फराळ करून घ्या. त्यानंतर एका बाजूला त्यांना खायला दिलं जातं फराळाचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फटाके वगैरेसुद्धा दिले जातात. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, अपूर्वासुद्धा त्या लहान मुलांबरोबर एन्जॉय करत असते. तेवढ्यातच एक लहान मुलगी फटाक्यांच्या जवळ जात असताना इथे अपूर्वा तिला मागे खेचते म्हणते, रागिनी बाळा काय करतेस तू? अगं फटाके लावायचे असतात, पण म्हणून इतक्या जवळ जायचं नसतं बाळा. अंगावरती उडालं तर भाजेल ना तुला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा रागिनी असं नाव जोरात घेते. तेव्हा भूमीच्या हातातून प्लेट खालीच पडते. कारण रागिनीचं नाव घेतल्यानंतर भूमीला पटकन त्यांनी 7 वर्षांपूर्वी रागिनीच्या बरोबर जे काही केलेलं असतं ते त्यांना आठवतं. नकळतपणे का होईना, पण त्यांच्या हातूनच रागिनीचा जीव गेलेला असतो असं आता भूमीला वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी घाबरते आणि रागिनीचं नाव घेतल्यानंतर तिच्या हातून प्लेट सटकते आणि खाली पडते. तेव्हा आकाश तिला धीर देत असतो. आकाश म्हणतो, भूमी घाबरू नकोस, अगं रागिनी त्या मुलीचं नाव आहे, तिचं नाव घेतलं. हे बघ तू उगाच इतकी घाबरू नकोस, असं आता आकाश तिला सांगत असतो. भूमी मनामध्ये खूपच जास्त घाबरलेली असते. चेहऱ्यावरती तिच्या स्माईल असतं, पण त्या स्माईलच्या मागे खूप जास्त भीती असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण बार, फटाके, इथे पाऊस वगैरे लावत असतात. आता दिवाळीला सुरुवात झालेली असते, त्यामुळे सगळेजण दिवाळी मनापासून साजरी करत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वेळ आलेली असते ती गेम खेळण्याची. तेव्हा आता बलदेव म्हणत असतो की आपण सगळेजण इथे आता छान पार्टी एन्जॉय करतोय. आता वेळ आली ती म्हणजे इथे आता गेम खेळण्याची. आपण इथे ट्रूथ की डेअर खेळतोय. त्याच्यामध्ये ही बाटली मी आता इथे फिरवणार. त्या बाटलीचं तोंड ज्या व्यक्तीकडे जाणार त्या व्यक्तीला ट्रूथ किंवा डेअर दिलं जाईल आणि त्याने ते पूर्ण करायचं आहे. असा आपल्या खेळाचा नियम असणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच, आपण कधी ना कधीतरी हा गेम खेळलोच आहे, असं आता बलदेव म्हणत असतो. तेव्हा इथे सगळेजण रेडी असतात. सगळ्यांना खेळ माहिती असतो, खेळाचे नियम माहिती असतात. तेव्हा टेबलवरती इथे बलदेव आता बाटली जोरात फिरवतो. तेव्हा पहिल्यांदाच आता बाटलीचं तोंड इथे आकाशकडे गेलेलं असतं. तेव्हा सगळेजण हसतात आणि म्हणतात की चला, आता आकाशची बारी आलेली आहे. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो की आकाशला मी प्रश्न विचारणारा. तेव्हा इथे आकाश म्हणतो ठीक आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेव म्हणतो, आकाश काय घेणार, ट्रूथ की डेअर? तेव्हा इथे आकाश म्हणतो की डेअर. तेव्हा अथर्व म्हणत असतो की चला, आमचा आकाश तर आहेच डेअरिंगबाज, तेव्हा त्याने डेअर घेतलेला आहे. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो की आकाश, आता इथे या क्षणाला तुला भूमीसाठी छान अशी कविता करायची आहे. तेव्हा आकाश म्हणतो काय आत्ता आणि कविता? तेव्हा भूमी म्हणत असते, बलदेव दादा अरे काय आहे, आता कुठे कविता वगैरे करायला सांगतोयस? तेव्हा इथे बलदेव म्हणतो नाही नाही, जमणार नाही. आकाश,
तू आता या क्षणाला तुला भूमीकडे बघून जी कविता म्हणावीशी वाटेल ती म्हण. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अपूर्वाला आश्चर्य वाटतं की आकाश इथे कविता वगैरे करतो. ती सुद्धा त्यांच्याबरोबर छान आता एन्जॉय करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अथर्व म्हणत असतो, आकाश प्लीज प्लीज आता भूमिताईसाठी एक कविता होऊनच जाऊ दे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आकाश म्हणत असतो की बरं बरं ठीक आहे, मी भूमीसाठी छान अशी कविता करतो. आता बायकोवरती कविता करायची असं म्हटल्यानंतर कविता तर केलीच पाहिजे ना, नाही कसं म्हणणार. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाश खूपच सुंदर कविता म्हणतो. अगदी त्यांची जी काही आत्तापर्यंतची जर्नी आहे त्याला रिलेट करेल अशी कविता आकाश आता भूमीसाठी म्हणालेला असतो. भूमी त्याच्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे आणि ती त्याच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर त्याचं आयुष्य किती बदलून गेलं याबद्दल त्याने सगळं वर्णन केलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता छान अशी कविता केल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवतात, आकाशचं भरभरून कौतुक करतात आणि म्हणतात की खूपच छान, छान कविता केली एकदम. त्यानंतर प्रेक्षकांनो पुन्हा इथे आता बाटली फिरवली जाते. तेव्हा इथे बाटलीचं तोंड भूमीकडे गेलेलं असतं. तेव्हा इथे भूमीला आता कोण विचारणार, म्हणून आता बलदेव म्हणतो की भूमी सांग बरं, ट्रूथ की डेअर. तेव्हा भूमी म्हणते की डेअर. तेव्हा प्रेक्षकांनो लगेचच अपूर्वा म्हणते, कशाला, तुम्ही का डेअर घेताय? आता त्यांनी डेअर घेतलं ना, तुम्ही एक काम करा, तुम्ही ट्रूथ घ्या आणि ट्रूथ घेतल्यानंतर आता या क्षणाला तुमच्या मनामध्ये काय आहे ना, कसली भीती आहे ते तुम्ही आता सगळ्यांना सांगा. म्हणजे ट्रूथमध्ये एखादी गोष्ट जी तुम्ही सगळ्यांपासून लपवली आहे आणि ती तुम्ही कुणाला आत्तापर्यंत सांगितलेलीच नाही आहे, असं काहीतरी तुमच्या मनामध्ये असेल ना, तर ते तुम्ही आता ट्रूथमध्ये सांगून टाका. तेव्हा इथे अपूर्व आता भूमीकडून नक्की काय जाणून घेण्याचा प्रयत्न करते, याचा विचार आता अथर्व आणि मानसी करत असतात. ही अशी का बरं बोलत असेल पौर्णिमा, की तुम्ही काहीतरी लपवलं आहे, जे काही मनात असेल ते सांगा, जे तुम्ही कुणालाच आत्तापर्यंत सांगितलेलं नाही आहे. असे प्रश्न अपूर्वाचे का बरं येत आहेत? असा प्रश्न आता भूमीलासुद्धा पडत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो भूमी म्हणत असते, की ठीक आहे, ट्रूथ सांगू का मी? सांगते ना, म्हणजे आत्तापर्यंत ते मी कुणाला सांगितलेलं नाही आहे, पण तुम्हाला सांगते. मी लग्नाच्या आधी आहे ना, घड्याळाच्या दुकानामध्ये काम करत होते. तिथे मला जो काही पगार होता, त्याच्यातून ₹200 पगार मी कमी सांगितला होता. कारण त्या ₹200 मला घरामध्ये सगळ्यांसाठी काही ना काहीतरी घेऊन जायचं असायचं. बाबांची तब्येत थोडी बरी नसायची, त्यामुळे मी बाबांसाठी त्या ₹200 जी काही फळं यायची, ती सगळी फळं घेऊन जायची. पण माझं हे भांडं फुटलं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता भूमी म्हणते, की ते एक खोटं मी बोलले होते घरातल्या लोकांपासून, पण ते पकडलं गेलं होतं. तेव्हा अपूर्वा तिच्याकडे बघते आणि म्हणते, हो का? पण मला का असं वाटतंय, की आता तुमच्या मनामध्ये काहीतरी वेगळं आहे आणि तुम्ही बोलताय वेगळं. जे काही आहे ते खरं सांगा ना. तेव्हा भूमी म्हणत असते, नाही मी खरंच सांगते. तेव्हा मानसी म्हणते, भूमिताई अगदी बरोबर बोलते. कारण तिचं सत्य लगेच पकडलं गेलं होतं. कारण दुसऱ्याच दिवशी इथे जे काका होते ना दुकानाचे मालक, ते पगार घरी घेऊन आले होते आणि तेव्हा सगळ्यांनाच कळलं होतं की ताईचा खरा पगार किती आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता भूमी म्हणते, तुम्हाला असं का वाटतंय की मी काहीतरी खोटं बोलते? तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, भूमी हे बघ अपूर्वा मॅडम आहेत ना, त्यांना फेस रीडिंग येतं. त्यांना बरोबर कळतं आपल्या मनामध्ये काय चाललंय ते. तेव्हा इथे अथर्व मानसीला म्हणत असतो, पण हे बलदेवला कसं माहिती की त्यांना फेस रीडिंग येतं ते? नक्की बलदेवला यांच्याबद्दल एवढी माहिती कशी? असा प्रश्न अथर्वला पडलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता बाटली फिरवल्यानंतर बाटलीचं तोंड हे आता गेलेलं असतं बलदेवकडे. तेव्हा इथे बलदेवला ट्रूथ की डेअर असं विचारल्यानंतर इथे आता लगेचच अपूर्वा मॅडम म्हणत असतात, की बलदेवला मी विचारणार, जे काही विचारायचे आहे ते. बलदेव तुम्ही सांगा, ट्रूथ की डेअर? तेव्हा बलदेव म्हणत असतो, की डेअर. त्या ठिकाणी आता अपूर्वा म्हणत असते, की ठीक आहे, जर तुम्ही डेअर म्हणताय, तर आता या क्षणाला तुम्हाला जी काही डेअरिंग करायची आहे ती तुम्ही करा. तेव्हा प्रेक्षकांनो बलदेव आता लगेचच डेअरिंग करायला जातो. बलदेव जातो आणि अपूर्वाच्या समोर उभा राहतो. त्यानंतर अपूर्वाकडे एकटक तो बघत असतो. त्याचबरोबर हळूच तिचा हात आपल्या हातामध्ये घेतो. तेव्हा इथे सगळेजण घाबरलेले असतात. भूमी, आकाश, अथर्व
त्याचबरोबर मानसी सगळेजण घाबरतात. बलदेव इथे अपूर्वाचा हात आपल्या हातामध्ये घेऊन आता गुडघ्यावरती बसतो आणि त्यानंतरला इथे एक गुलाबाचं फूल काढून ते अपूर्वाला देत असतो. अपूर्वाला देत असताना तो म्हणत असतो की अपूर्वा, आय लव्ह यू. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सगळेजण त्यांच्याकडे बघतच राहतात. तेव्हा इथे अपूर्वा बलदेवकडे रागाने बघत असते असं आपल्याला वाटतं. पण ते सगळं ती मुद्दामून करत असते. तो प्रँक असतो. जणू काही तिला काही माहितीच नाही आहे असं ती रिॲक्ट करत असते. म्हणजे बलदेव तिचा हात पकडतो, गुडघ्यावरती बसतो. तोपर्यंत इथे अपूर्वा काहीच बोलत नाही. ती आश्चर्याने त्याच्याकडे बघत असते. तेव्हा इथे सगळे घाबरलेले असतात. अथर्व म्हणत असतो, मानसी, अगं ह्या बलदेवला काही झालंय काय? अगं त्या कोण आहे त्याला माहिती नाही आहे का? ACP आहेत त्या ACP. आणि तो त्यांना इथे प्रपोज करतोय. त्यांना गुलाबाचं फूल देतोय. आय लव्ह यू काय म्हणतोय. काही चाललंय काय याचं? तेव्हा प्रेक्षकांनो बलदेव इथे आता अपूर्वाला प्रपोज करत असताना त्या ठिकाणी बरोबर इथे पौर्णिमा आलेली असते. आणि पौर्णिमा बघते तर काय, इथे आता बलदेव इथे अपूर्वाला प्रपोज करत असतो. तिला गुलाबाचं फूल देत असतो. तेव्हा इथे सगळेजण घाबरलेले असतात, अपूर्वाकडे बघत असतात. तेव्हा इथे सगळ्यांना शॉक बसलेला असतो की या तर ACP आहेत, आपल्या इथे पाहुणे आलेले आहेत आणि बलदेव हे काय करतोय. तेव्हा प्रेक्षकांनो आता काय बोलावं कुणाला काही कळत नसतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अपूर्वा म्हणत असते, बलदेव, अरे हे काय बोलतोयस तू? तेव्हा बलदेव म्हणतो, हां मग काय, मी तुझ्या उत्तराची वाट बघतोय. तेव्हा सगळेजण आता आश्चर्याने बघत असतात. तेव्हा अपूर्वा म्हणत असते, बलदेव, अरे काय हे, तू मला आत्ता प्रपोज करतोयस? अरे माझं मन मी तुला कधीच देऊन टाकलंय, तुला माहिती नाही आहे का? तर इथे बलदेवच्या हातातून अपूर्वा लगेच गुलाबाचं फूल घेते आणि त्याला म्हणते, माझं मन मी तुला कधीच देऊन टाकलंय, आता काय तू मला विचारतोयस? तेव्हा सगळे आश्चर्याने म्हणतात, काय मॅडम, सॉरी, पण तुम्ही आता काय म्हणालात? तुमचं मन देऊन टाकलेत म्हणजे? तेव्हा इथे सगळे आश्चर्याने विचारत असतात. तेव्हा अपूर्वा म्हणते, बलदेव, आता बास झालं तुझा सस्पेन्स, सांगून टाक बरं सगळ्यांना आपल्याबद्दल. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमीला आश्चर्य वाटतं की असं का बरं अपूर्वा मॅडम बोलतायत. तेव्हा बलदेव म्हणतो, बरं बरं ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना आता सत्य सांगतो. तुम्हाला आश्चर्य वाटत असतील ना की अपूर्वाबद्दल मला एवढी माहिती कशी, अपूर्वाला मी कसं काय ओळखतो. तर मी तुम्हाला आता सगळ्यांना एक सत्य सांगतो. अपूर्वा फक्त इथे एक ACP म्हणून नाही, तर माझी खास पाहुणी म्हणून इथे आलेली आहे. कारण मला तुमच्या सगळ्यांबरोबर अपूर्वाची भेट घडवून द्यायची होती. त्याचबरोबर अपूर्वा आणि मी, आम्ही दोघेजण एकमेकांवरती प्रेम करतो आणि आता आम्हाला लग्नसुद्धा करायचं आहे. तर आकाश, तुला माहिती आहे ना, मी आपल्या कंपनीकडून एका ठिकाणी इनॉग्रेशनला गेलो होतो 6 महिन्यांच्या पूर्वी आणि तिथे अपूर्वासुद्धा आली होती. आपल्या कंपनीकडून मी गेलो होतो आणि तेव्हाच माझी अपूर्वाबरोबर भेट झाली आणि त्याच्यानंतरला थोड्या दिवसानंतर आमचं एकमेकांवरती प्रेम बसलं आणि आता आम्हाला लग्नसुद्धा करायचं आहे. तेव्हा इथे अपूर्वा आता हीच ती मुलगी आहे जिच्याबरोबर मला लग्न करायचं आहे आणि हे मला तुम्हाला सांगायचं होतं. मी तुम्हाला म्हणालो होतो माहिती आहे ना, जेव्हा तुम्ही सगळेजण म्हणत होतात की लग्न कर, लग्न कर, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की मी जेव्हा लग्न करायचा विचार करेन, तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन की मला कोणाबरोबर लग्न करायचं आहे, कधी लग्न करायचं आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार होतो. तर हीच ती मुलगी आहे आणि हीच ती वेळ आहे आणि मला हिच्याबरोबरच लग्न करायचं आहे. आज मी हे ऑफिशियली तुम्हाला सांगतो. तेव्हा इथे आकाश आणि भूमी यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. कारण आता ACPच घरामध्ये येत असते. तेव्हा दोघेही घाबरलेले असतात. तेव्हा अथर्व म्हणतो, अच्छा, तरीच मी म्हणतोय तुला यांच्याबद्दल एवढं कसं माहिती, फेस रीडिंग वगैरे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता मानसी म्हणते की चला बाबा, म्हणजे भाऊजी तुम्हाला हेच सरप्राईज द्यायचं होतं का? म्हणजे तुम्हाला कुणाबरोबर लग्न करायचं होतं हे तुम्ही आधीच ठरवून ठेवलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पौर्णिमा त्यांच्याकडे बघत असते. पौर्णिमासुद्धा त्यांचं बोलणं ऐकते आणि ती त्याच्यावरती काहीसुद्धा रिॲक्ट करत नाही. सगळेजण खुश असतात. अपूर्वा म्हणत असते की बघितलं तुम्ही, तुम्ही आधी सगळेजण घाबरलात ना, कारण इथे बलदेवनेच सांगितलं होतं की आधी कुणाला काही सांगायचं नाही म्हणून, म्हणून नाही सांगितला. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, बलदेव,
"अरे काय हे? सगळेजण किती घाबरले बघ बरं." तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, "बरं आता सगळेजण अप्रूव्हल द्या. कशी वाटली तुम्हाला अपूर्वा?" त्यानंतर इथे आता क्षितिजाचा फुगा बाहेर गेलेला असतो. तर तो फुगा आता उडून जात असताना क्षितिजा त्याला पकडण्यासाठी मागे मागे जात असते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, "मॅडम आता आम्ही काय सांगणार? बलदेव आणि तुम्ही एकमेकांना पसंत करताय ना, तुम्ही एकमेकांना आवडलात ना, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता तुमचा निर्णय झाला आहे, तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे." तेव्हा इथे भूमी म्हणते, "हो ना, आता तुम्हाला मॅडमला जर इथे बलदेव दादाबरोबर लग्न करायचं असेल, तर आमची काय हरकत आहे?" तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, "नाही आहे नाही, तुम्ही उगाचच इथे घाईघाईने निर्णय घेऊ नका. तुम्ही माझ्याबद्दल अजून आता बलदेवला विचारा, मी कशी आहे, काय आहे आणि मगच तुम्ही इथे होकार द्या, असं मला वाटतं. बलदेवबरोबर तुम्ही माझी माहिती अजून काढून घेऊ शकता." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश आणि भूमी दोघेजण एकमेकांकडे बघून आता हसत असतात, पण त्याच्यामागे खूपच जास्त म्हणजे फेक स्माईल चेहऱ्यावरती असते आणि मनामध्ये भीती असते. तेव्हा मानसी म्हणत असते, की "चला, आता बलदेव दादाला तर मुलगी पसंत आली आहे, आम्हाला पण आली आहे, पण आमच्यापेक्षा तुम्हाला एका महत्त्वाच्या व्यक्तीचं अप्रूव्हल घ्यावं लागणार आहे, क्षितिजाचं. तेव्हा तुम्ही क्षितिजाला विचारा, काय बरोबर ना बलदेव दादा? क्षितिजाला तिची काकू आवडली की नाही, ती आता बघायला हवी आहे. कुठे क्षितिजा कुठे आहे? तिला विचारा बरं." तेव्हा इथे क्षितिजाला आता इकडे-तिकडे शोधत असताना सगळेजण आता बाहेर येतात. बघतात तर काय, इथे आता क्षितिजाच्या हातातला फुगा अडकून पडलेला असतो आणि ती आता त्याच्यावरती उभी राहून ती तो फुगा काढण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सगळेजण आता धावत पळत येतात. पण सगळ्यात आधी तर तिथे आलेली असते अपूर्वा आणि ती क्षितिजाला आता हाताला धरून लगेच बाजूला करते. तेव्हा तिच्या हाताला इथे थोडा मारसुद्धा लागलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते, की "क्षितिजा बेटा गं, आता तू आतमध्ये होतीस ना आणि लगेच बाहेर कशी आलीस? थँक मॅडम, खरंच थँक सो मच. आज तुम्ही माझ्या मुलीचा जीव वाचवलात." तेव्हा अपूर्वा म्हणत असते, "नाही, नाही, ठीक आहे. मी एवढं काही केलेलं नाही आहे आणि हे माझं कामच तर आहे." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वाच्या हाताला लागलेलं असतं. तेव्हा इकडे बलदेव त्याच्यावरती स्प्रे वगैरे मारत असतो. तेव्हा भूमी म्हणत असते, की "आकाश, त्यांना खूपच जास्त लागले. मी काय म्हणते, आपण जर इथे डॉक्टरांना बोलावलं तर?" तेव्हा आकाश म्हणतो, "हो ना अथर्व, तू डॉक्टरांना फोन करून बोलावून घे बरं." तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, "नाही, नाही, नको. एवढं काही झालेलं नाही आहे मला." तेव्हा बलदेव म्हणतो, "अपूर्वा, काय म्हणतेस तू? काही झालेलं नाही आहे म्हणून? अगं किती लागले तुझ्या हाताला आणि तू काही नाही झालं म्हणतेस. तू काही हिचं ऐकू नको अथर्व. तू एक काम कर, तू बोलव बरं डॉक्टरांना आणि डॉक्टर येऊन तुला चेक करतील." तेव्हा अपूर्वा म्हणते, "बलदेव, अरे मला एवढं काही लागलेलं नाही आहे आणि लागलं थोडंसं तर काय झालं? लगेच काही डॉक्टरांना बोलवणार आहेस का? अरे मी पोलीस आहे पोलीस. मला अशा छोट्या-मोठ्या जखमा होत असतात. थोडं-थोडं मला लागत असतं. एवढं काही झालेलं नाही आहे मला." तेव्हा इथे क्षितिजा म्हणत असते, की "तुम्ही माहिती आहे का, तुम्ही तर इथे खूप सुंदरसुद्धा आहात आणि तुम्ही तर सुपर वुमन आहात नाही का?" तेव्हा इथे अपूर्वा हसायला लागते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव म्हणत असतो, की "तुला माहिती आहे का क्षितिजा, तुझी काकू खरंच खूपच जास्त स्ट्रॉंग आहे. सुपर वुमन आहे ती." तेव्हा क्षितिजा म्हणते, "काय? काकू?" तेव्हा बलदेव म्हणतो, "हो, तुझी काकू, होणारी काकू आहे ही तुझी." तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, की "क्षितिजा, तुला माहिती आहे का बाळा, तुझ्या सगळ्यात लाडक्या बलदेव काकाने आता तुझ्यासाठी काकू निवडले आणि तुला सांगितलंच नाही का?" अरे बापरे! बिचारीला सांगितलंच नाही. तेव्हा इथे आता लगेच क्षितिजाला राग येतो. ती म्हणते, "अच्छा, काकू निवडले आणि मला सांगितलं नाही का? ठीक आहे, जाऊ दे. मी आता तुझ्याशी बोलतच नाही." तेव्हा बलदेव म्हणतो, "बरं, बरं, सॉरी. खरंच सॉरी. तुझ्या काकाने तुला सांगितलं नाही. मी आता तुला सॉरी म्हणतोय ना. पण सांग बरं, तुला काकू आवडली का?" तेव्हा इथे क्षितिजा म्हणत असते, की "आता तू इतकं सॉरी म्हणतोयस आणि इतकी गोड काकू आणलीस, तर मी रागवत नाही. मी तुला माफ केलं. ठीक आहे." त्यानंतर प्रेक्षकांनो, सगळेजण आता हसत वगैरे असतात. तर पुढील भागामध्ये इथे बलदेव म्हणत असतो, की "आकाशभूमी, काल मी तुम्हाला माझ्या लग्नाचा निर्णय सांगितला, पण तुम्हाला तो पटलेला दिसत नाही आहे असं मला वाटतंय. पण हे बघा, मी आज तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय. माझ्या बाबतीत तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा असेल ना, तो तुम्ही दोघेजणं घेऊ शकता. मी तो अधिकार तुम्हाला दिलाय. तुम्ही बोलाल तेच होईल.
त्यानंतर इथे आता अपूर्वा आहे ती गुंड लोकांना मार मार मारत असते आणि तेवढ्यातच इथे भूमी आणि आकाश दोघेजण पोलीस स्टेशनला आता अपूर्वाला भेटायला आलेले असतात. आणि तिथे आल्यानंतर तो माणूस जो कैदी आहे तो हवा तेवढा जोरात ओरडत असतो आणि भूमी तिथे आलेली असते. तेव्हा अपूर्वाचा तो अवतार बघून भूमी आणि आकाश दोघेजण खूपच जास्त घाबरलेले असतात.